हॅलो गाईज, वेलकम टू माय युट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही? रात्रीचे वाजतायत 3:30-4 समथिंग आणि मी व्हिडिओ बनवते आणि मला झोपच येत नाही. मी 11:30ला काहीतरी झोपलेले आणि 2 वाजता उठून बसलेले आहे आणि आता मला झोप नाही येत नाही. माहित नाही, सगळ्यांना एन्झायटी असते सगळ्यांना, पण माझी एन्झायटी जास्त आहे. मी जास्त ओव्हर थिंक करते. मला असे थॉट्स येतात. आता कधी कधी माझे हस्बंड रात्रीचे येतात, कधी कधी मॉर्निंगचे येतात. तर मग मला रात्रीचं जर माझा हस्बंड आले तर मग मला असा थॉट येतो की मी झोपा काढते आणि तो म्हणजे माझा husband दरवाजा ठोकतोय आणि दरवाजा नाही खोलला किंवा फोनची माझी बॅटरी डेड झाली, तो फोन वाजता वाजता आणि उचलत नाही. मी झोपा काढते असे मला थिंकिंग येते. आणि जबकि मी काय करते माहिती, एका बेलमध्ये फोनची आणि मॉर्निंगला पण असंच सेम होतं की मी झोपले असेल आणि हसबंड असंच हा पॅटर्न चाललेला असतो माझ्या. हात दुखायला लागला फोन पकडून, तर हा पॅटर्न चाललेला असतो माझा की असं असं झालं तर काय, असंच चालू काय करायचं, तसंच जगायचं माणसाने. जगते मी, लढते मी, लढत राहीन जिवंत आहे तोपर्यंत. सगळ्यांनाच लढायला लागतं, कोणाला कशा कशातून जायला लागतं आपल्याला. असं चाललेलं आहे. रात्रीची झोप येत नाही, सकाळची झोपा काढते. तर मग माझ्या इकडे मी रेंटने राहते, तर कधी 6ला पाणी येतं, कधी 7ला पाणी येतं. त्याचं पाणीवाला आहे आमच्या, जो वॉचमॅन आहे, तो शिटीही वाजवत नाही, मग ठोकवतो ऑटोमॅटिकली. 6 o'clockला कधी पाणी सोडतो, ठीक आहे, 6 o'clock 7 o'clockला पाणी सोडतो. कधी कधी लेट पण होत होता, कधी कधी 7:30 होतो, 7:20 होतो. कधी कधी 6चं पाणी असेल तर कधी 6:20, म्हणजे आता मोस्टली आता जास्त करून सोडतो तो टायमावर. कधी कधी मला त्याची एन्झायटी होते की पाणी ओव्हरफ्लो झालं, माझं सामान भिजलं का नाही, तर असं चालू असतं. आणि एन्झायटी झाली ना, असं वाटतं की जीव जाईल, जीव. एन्झायटी तर कसं असतं ना, दररोज असं तडपून तडपून मेल्यासारखं. ठीक आहे, पण आता ही माझी रुटीनच झालेलं आहे एन्झायटी बरोबर, सवय लागली. मी त्याला मला एक्सेप्ट करायला थोडा वेळ लागतो. 3 वर्ष झाले मी एन्झायटीने घेरलेले आहे. बघू आता मी अजून केवढी मला एन्झायटी होईल आणि केवढी नाही. मे बी जाईल पण एक दिवस, आणि ज्या दिवशी जाईल त्या दिवशी मी व्हिडिओ करून तुम्हाला सांगेन की मला एवढी एन्झायटी होत नाही. म्हणून आता बघू आता, खूप एन्झायटी होते. आणि त्यात काय झालं ना, माझे नेबर आहे, तुम्हाला जेव्हा जेव्हा एन्झायटी व्हायची ना, तर मी तिच्याकडे जायचे. तिचा एक बाबू आहे छोटा, त्याच्यासोबत खेळायची मी. तर त्यांना पण मी शाळेत खूप त्रास दिला. तर मग त्या दिवशी मी मी काहीतरी घरात काम करत होते आणि 1:30 वाजलेला. तर 1:30 वाजता त्यांनी मला फोन केला, बोलले की हम आए थे क्या. मी रात्रीचे 1:30 वाजता यांच्याकडे राहतो, मग आपने ठोका क्या. मैंने कहा नहीं, मैंने नहीं ठोका. तर मी म्हटलं छोटू नाही आहे, मीच स्वतः या प्रॉब्लेम सॉल्व्ह क्रिएट करते. छोटू नाही आहे. नंतर मग आहे ना, असं डोक्यात येतं की आपल्या घरात आला तर, आपल्या घराचा दरवाजा ठोकला तर, मग काय मग काय. मग मी काय केलं माहितीये, पेपर स्प्रे
चाकू, अं, दांडी, लाटणं हे सगळं घेऊन बसलेले असते. आणि आपल्या तोंडाला आपल्याला तर तोंड आहे का मग शिव्या पण देऊ शकतो आपण. तर मग हे सगळं करावं लागतं. ते काय तर जगायचं आहे, स्ट्रॉंग तर बनावं लागेल. तर हे सगळं मी घेऊन बसते. मला हसायला तरी येत आहे सगळं बोलताना. विचारावं लागेल, यू हॅव टू बी स्ट्रॉंग. त्याची पण मला एन्झायटी होते. आता मी एवढा विचार नाही करत. ठीक आहे. जेव्हा आपल्या बरोबर काहीतरी घटना घडते, तेव्हा आपण मे बी लॉजिकली काही काम नाही करत. मे बी जे आपल्या मनात होतं त्यामुळे जे मग आपलं डोकं बोलतं ते आपण कमी थोडंच एन्झायटी. आता पण मला थॉट येतात, कोणी ठोकला तर कोणी ठोकलं तर ठोकलं, 4-5 शिव्या घालून आम्हाला येतात शिव्या. भले मी टीचिंग फील्ड मधून असले तर मी पण ह्युमन आहे या, मला शिव्या येतात. तर मग आता तुम्ही क्लासेस लावू शकतात माझ्या शिव्यांचे. म्हणजे एवढ्या शिव्या नाही, पण नॉर्मल जेवढे जेवढे जे इम्पॉर्टंट शिव्या आहेत ते. असं सगळं आहे, असं सगळं चाललंय माझ्या आयुष्यात. तर मी आज खूप दिवसांनी आपण इथे रात्रीच असं शेअर करू शकतो म्हणून शेअर केलं. सो तुम्ही पण झोपले नाहीत का? लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा. मी उद्यापासून डेली ब्लॉग्स बनवायचा विचार करते की माझा डेली लाईफ मध्ये मी काय काय करते. काय काय वेगवेगळं जेवण, काहीच वेगळं जेवण बनवत नाही. जे मला मनाला वाटेल खाऊशी वाटेल म्हणून असं मी विचार करते आता डेली ब्लॉग स्टार्ट करायचं. त्याबरोबर मला जेव्हा टाइम भेटेल त्याने बनवेल. तुम्ही बघा आणि एन्जॉय करा.